तर हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा एका नवीन विषयावर तुमच्यासोबत बोलणार आहे। आज मी कुठलाही ब्लॉग नाही करणार आहे किंवा काही तुम्हाला रेसिपी वगैरे नाही दाखवणार आहे। तर आज वेगळ्याच टॉपिकवर मी आज एका वेगळ्याच टॉपिकवर तुमच्यासोबत बोलणार आहे आणि त्या गोष्टीची गरज पण आहे बोलायची, कारण की मी पण एक ब्लॉगरच आहे। त्यामुळे मग जर आपण वेळेच्या वेळेत जर त्या गोष्टीला आळा घातला तर काहीतरी वेगळं होऊ शकतं। म्हणजे कदाचित ती जी व्यक्ती आहे ती सुधारेल सुद्धा होऊ शकते किंवा बघू आता काय होईल ते। तर मी याच टॉपिकवर तुम्हाला तुमच्यासोबत बोलणार आहे की जी आपली हाऊस क्वीन आहे, म्हणजेच तुम्हाला तर माहीत असेल, तुम्ही बघतच असाल तिचे व्हिडिओ। तर हाऊस क्वीन धनश्री, तिच्याबद्दल खूप काही अशा निगेटिव्ह बोललं जातं, म्हणजे खूपच भयंकर। कारण की मी स्वतः जे कमेंट करतात ना त्यांना रिप्लाय पण दिलेला होता, पण त्यांनी माझी जी कमेंट आहे ती डिलीट केलेली होती, कारण की ती इतकी घाण कमेंट होती का ती मी स्वतः बोलू शकत नाही तुमच्यासोबत। आणि तर असं आहे बघा, कारण की काही काही लेडीज ना खूपच म्हणजे खूप एक लेडीज असून दुसऱ्या लेडीजबद्दल एवढ्या घाण घाण कमेंट करतात। तर ते वाचून किंवा आपण बघतोच आपण कमेंट, त्यामुळे आपल्याला पण खूप वाईट वाटते, कारण की एवढं कसं काय कोणी कोणाबद्दल बोलू शकतं, आणि ते पण कुणाचं न काही न घेता न खाता न पिता, तरी पण एवढा घाण टॉपिकवर कसं काय एवढ्या बेकार कमेंट कोणी कसं काय करू शकतं। तर मी त्याबद्दलच बोलत आहे। आता जे आपलं नवीन चालू आहे बघा, काही असे यूट्यूबर आहेत की जे 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 हाऊस क्वीन आहे आपली धनश्री, जी आहे हाऊस क्वीन धनश्री, तर तिच्याबद्दल खूप वाईट असं ट्रोल केलं जातं, खूपच वेगवेगळ्या पद्धतीत ट्रोलिंग केलं जातं। तर असे व्हिडिओ आहेत आणि त्यांचं नाव तर तीच जर दुसऱ्यांचे नाव नीट नाही घेत तर आपण पण तिचं नाव का नीट घ्यायचं, कारण की ती आहे ते ट्रांजल म्हणून आहे बघा, यूट्यूबर ट्रांजल। तर ती सगळ्यांना ट्रोल करत राहते, असं काही नाही। पण धनश्री जी आहे हाऊस क्वीन धनश्री, तिला ती खूप जास्त ट्रोल केलेलं आहे तिने, आणि तिचे भरपूर असे व्हिडिओ आहेत बघा। तर मला एकच समजते, जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा तर आपल्या मागे असे काही ना काही असतातच, पण मला एक कळते की जर आपण कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, किंवा कुणाला तिने काही कुणाला लुबाडलेलं नाही आहे का, किंवा कुणाचे काही पैसे घेऊन गेलेले नाही आहे। ती स्वतः कष्ट करत आहे आणि स्वतःच्या स्वबळावर तिनं तिथपर्यंत आलेली आहे। आणि प्रत्येक यूट्यूबर जे आहे ती जी तुम्हाला तिचं जे सक्सेस आता दिसत आहे, पण त्याच्यामागं पण खूप सारं स्ट्रगल असतं। जे यूट्यूबर आहेत त्यांना माहीतच असते की यूट्यूबर आल्यानंतर लगेच आपल्याला काही सक्सेस मिळत नाही, आणि त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते। आणि यूट्यूब म्हणजे काही आपण आता म्हणतात की यूट्यूबर आहेत, मोबाईल घेतला दिवसभर ब्लॉगिंग केलं आणि टाकला व्हिडिओ, पण तसं होत नाही। जो तुम्हाला 10 मिनिटाचा 12 मिनिटाचा व्हिडिओ दिसत असतो त्याच्यामागं खूप सारं स्ट्रगल असतं। दिवसभर काही व्हिडिओ काढूनच आपण डायरेक्टली नाही टाकत, असं काही नसतं, मागे खूप काही मेहनत असते। तर ते जे व्हिडिओ टाकतो आपण त्यामध्ये खूप स्ट्रगल असतं, असं नाही की आपण मोबाईल धरला आणि डायरेक्ट व्हिडिओ काढला आणि दिला अपलोड केलं, असं बिलकुल नसतं। त्याच्यामध्ये खूप सारं स्ट्रगल असतं। दिवसभर व्हिडिओ काढा, नंतर तो एडिटिंग करा, थंबनेल बनवा किंवा मग नंतर अपलोड करा, ते भरपूर काही काम असतं। तर जी हाऊस क्वीन आहे आपली धनश्री, तर ती असं कुणाला काही फसवत नाही आहे, कुणाला काही लुबाडत नाही आहेत, कुणाचे काही तिनं अंगावर घेतलेले नाही आहेत पैसे पाणी। तर मग तिला कशाबद्दल एवढं ट्रोल करत असावी ती ट्रांजली, कारण की ती पण सगळ्यांचे नाव असेच घेते, विचित्र। कुणाचं तर तोंड वेगळं लावती, कुणाला तर नाक वेगळं लावती, कुणाला तर शिंग लावती। तर मला हे कळत नाही का बाई, तू पण एक मुलगीच आहेस किंवा लेडीज आहेस तू, तर तू दुसऱ्या लेडीबद्दल एवढं कसं काय बोलू शकते? जर तू सोशल मीडियावरती अशी व्हिडिओ टाकू शकते तर तू खऱ्या आयुष्यात किती हे असेल? जर तू घरात राहत असेल तर घरातल्या लोकांसोबत पण तशीच वागत असेल। तुला एवढा वेळ आहे की प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये जाऊन एक क्लिप तू चेक करून त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी जे पसरवत आहे ते चुकीचं आहे, कारण की तू फक्त हे पैशासाठीच करत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे। कारण की आता जे सक्सेसफुल आहेत ब्लॉगर, त्यांचे व्हिडिओ घ्यायचे आणि बारीक चेक करायचं आणि त्याच्यावरती ट्रोलिंग करायचं। तर मला हे कळत नाही, जर तुला एवढं पैशासाठी करायचं आहे तर काहीतरी कष्ट कर, चांगले ब्लॉग बनव, तुला पण लोक असेच व्यवस्थित, तुला पण सक्सेस एक ना एक दिवस सक्सेस मिळतच असतो। पण अशा वाईट मार्गाने जो सक्सेस मिळतो ना, तो कधीही सक्सेस नसते, त्याला सक्सेस म्हणू शकत नाही आपण, कारण की तू खूप लोकांचे मन दुखून व्ह्यूज
कमवत आहेस, पण तुझे जे व्ह्यूज तुझे जे आहेत ना, लोक जे तुझ्या खाली कमेंट करतात, व्हिडिओच्या खाली कमेंट, ते पण किती भयानक आहेत. त्यांना पण कळायला पाहिजे की एका लेडीजबद्दल आपण एवढं नाही घाण कमेंट करू शकत. तर काही लेडीज जर अशा आहेत की एका व्हिडिओमध्ये 4-4, 5-5 कमेंट करतात, आणि हे सत्य आहे, हे काही खोटं नाही आहे. खूप अशा बेकार कमेंट करतात. तर काय, तर ती नेहमी माहेरी जाते. तर आता तुम्हीच सांगा, तिचे वडील एक्सपायर झालेले आहेत, आई आहे गावाकडे, बहिणीचं लग्न झालेलं आहे, भाऊ तिच्यावरून छोटा आहे. तर प्रत्येकाच्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात, किंवा आता ती ज्या लेवलला आहे, ज्या सक्सेसला ती आहे, त्या सक्सेसमध्ये ती ॲडजस्ट करू शकते. जर तिच्या मिस्टरांना प्रॉब्लेम नाही, तिच्या सासऱ्यांना प्रॉब्लेम नाही, इवन तिच्या नंदेला पण काही इश्यू नाही आहे, तर मग आपण कोण आहोत तिच्यावरती एवढं भयानक असं ट्रोलिंग करते. जी ती आहे ट्रांजल, तर ती एवढी तिच्यावर भयानक ट्रोलिंग करते. तर हे सगळं चुकीचं आहे. याला कुठेतरी हे बंद व्हायलाच पाहिजे. पण नातेकाला वाटते की आपल्या आईला थोडासा आपण आधार द्यावा. तुम्ही म्हणा, मी म्हणा, कुणाला पण वाटेल की आपली आई आता गावाकडे एकटी असते, तर तिला थोडासा आधार दिला. जर आपण किती जरी आपण सिटीमध्ये राहिलो, किती बंगल्यात पण राहिलो, तरी आई वडिलांच्या घरी आपल्या आईचं जे घर असतं, माहेरचं जे घर असतं, तिथं वेगळंच एक हे मिळतो, आपल्याला सुकून मिळतो. आणि तिची आई आता गावाला एकटी असते, तर मग 1 महिना आता मुलांना पण सुट्ट्या होत्या, तसं तर आपण नेहमी नाही जाऊ शकत. तर मुलांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे ती गेली गावाला आणि महिनाभर राहिली गावाला. तर मग त्यामध्ये काय एवढा इश्यू झाला? तर त्याच्यावर पण लोकांनी तिला ट्रोलिंग केलेलं आहे, किंवा ते व्हिडिओ टाकलेले आहेत, भरपूर ट्रोलिंगचे व्हिडिओ केलेले आहेत तिच्यावरती पण, की ती सारखी गावाला जाते. तर कसं असते बघा, आता सुट्ट्या असतात आणि वर्षभर तर आपल्याला वेळ नाही मिळत, आणि उन्हाळ्यातच तेवढा वेळ मिळतो. त्यामुळे ती गेली असेल गावाला, थोडे दिवस गावाला जाऊन मन कसं, किती जरी आपल्या घरी किती जरी श्रीमंत असलो आपण, तरी आपल्या आईवडिलांच्या घरी जाऊन आपलं मन जे आहे ते खूप समाधान वाटते मनाला, आणि आनंद पण मिळतो. आणि परत वेळ, आणि मग मुलांच्या स्कूल वगैरे लागले की तसं टाईम पण नाही मिळत जायला. त्यामुळे ती गेली असेल तिच्या माहेरी राहिली, तर मग त्यामध्ये काही एवढा इश्यू नाही आहे. तरी पण याच्यावर पण ट्रोलिंग केलं जातं भरपूर वेळा. आणि हो, तिचे वडील एक्सपायर झाले होते, तेव्हा तिने व्हिडिओ बनवले. तर मग ती एक ब्लॉगर आहे, आणि जे तिचं जे जॉब आहे, तो असं म्हटलं तर तो जॉबच आहे एक. कारण की 12 तास आपण ब्लॉगिंग करत असतो आणि कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असतो, मग तो एक जॉबच आहे. कारण हो, मान्य आहे मला की पैशासाठीच आपण करतो, आणि केलंही पाहिजे, कारण की पैसा हा गरजेचंच आहे. भविष्यामध्ये पैसा नसेल तर काहीच होऊ शकत नाही. मग पैशासाठी आपण काही वेगळ्या मार्गाने तर नाही जात आहो ना. ती एक ब्लॉगिंगच करत आहे, आपल्याला व्यवस्थित काही जे आहे ते दाखवत आहे. आणि याचा अर्थ काय तिला याचा अर्थ असा होत नाही की तिला ट्रोल केलं जावं, कारण की ती स्वतः कष्ट करत आहे. आणि त्यात जो तिला आता सक्सेस आहे, तो मी तिचे व्हिडिओ भरपूर दिवसाआधी बघत असते. मी तिचे जे व्हिडिओ आहे ते भरपूर आधीपासून मी तिचे जे व्हिडिओ आहे ते भरपूर दिवसाआधीपासून बघत आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये तिचं काही एवढं चुकीचं काही नाही आहे. जे ब्लॉगर आहेत ते तसंच ती व्हिडिओ नॉर्मल टाकते, त्यामध्ये काही विचित्र वगैरे असं तर काही नाही आहे की एवढं ट्रोल केलं जावं. मग आणि हो, तिचे जेव्हा वडील एक्सपायर झाले होते, तर ती गावाला होती. तर असं काही नाही की तिने लगेच व्हिडिओ बनवला 1-2 दिवसात. तिनं 8-10 दिवस होऊ दिली, नंतर तिनं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि तिचा जॉब आहे, त्यामुळे ते तिला करणं भागच होतं. ती काही सोडून तर देत नसती. पण तिचं दुःख तिला माहीत. प्रत्येकाला आपले तिचे वडील एक्सपायर झाले याचा अर्थ असा नाही होत की तिला दुःख झालं नाही, कारण की तिचं दुःख तिलाच माहिती. कारण किती झालं तरी ते तिचे वडील होते, कुणालाही वाटत नाही असं. तर आणि असं काही नाही का ती वडील गेल्यानंतर बाबा गावाला गेली. ती आधी तिथंच होती गावाला, आणि तिच्यासमोरच जे काही झालेलं आहे ते सगळं तिनं अनुभवलेलं आहे. आणि कसं असतं ना, माणसाच्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात, आणि जेव्हा ती ज्या सक्सेसला ती आहे आता, तर ती तिथून काही सोडून थोडी देणार तिचं काम. जर आपण कुठलंही आपण जर जॉब करत असू, जर आपल्या घरामध्ये असं काही झालं, तर आपण आपला जॉब सोडून देतो का? नाही ना. मग तसं तिने पण केलं आहे की थोडे 8-10 दिवस जाऊ दिले. वडील एक्सपायर झाले होते तेव्हा 8-10 दिवस थोडा गॅप पाडला, आणि नंतर तिचं जे रुटीन आहे, जे ब्लॉगिंग आहे, ते तिने स्टार्ट केले. आणि त्याचं पण कारण पण होतं, तिनं जे प्रमोशन घेतलेले होते व्हिडिओ, ते पण तिला व्हिडिओ कंप्लीट करायचे होते, म्हणून मग तिने लवकर व्हिडिओ थोडे चालू केलं. मग याचा अर्थ असा होत नाही की तिला वडिलांची काही काळजी नाही, किंवा वडील गेले म्हणून याचं तिला दुःख नाही, असं बिलकुल होत नाही. कारण की प्रत्येकाचं जे दुःख आहे ते तिला दुःख माहीत, की तिचे वडील एक्सपायर झालेले, तर तिलाच तिचं दुःख माहीत. तर त्यामुळे तुम्ही याच्यावर पण ट्रोलिंग केलेलं आहे.
तर हे असं बंद व्हायला पाहिजे, कारण की एवढं माणसाने एखाद्याच्याच मागे लागून असं नाही करायला पाहिजे. आणि जी ते ट्रांजल आहे ती तर भयानकच आहे. जर तू असले व्हिडिओ टाकून जर पैसे कमवत असेल तर त्याला काही अर्थ नाही, कारण की तू प्रत्येकाच्या मनात एक तुझ्याबद्दलचं जे हे आहे ना, तुझं जे चॅनल आहे त्याबद्दल तू प्रत्येकाच्या मनात एकदम म्हणजे विश करत आहे आणि प्रत्येकाच्या मनातून तू उतरत आहे. आणि तसं तर तुला चेहरा दाखवण्याची काही हिंमत नाही तुझी, म्हणून तर तू तुझा चेहरा वगैरे लपून ठेवते. तर जे ब्लॉगर आहेत आता ती धनुश्री आहे, ती स्वतःचा चेहरा तर लपून ठेवत नाही, स्वतः सगळं दाखवत आहे. सगळं जे आहे ते ब्लॉगमध्ये ती दाखवत असते. तर तुझ्यासारखं तर नाही की सगळं चेहरा लपून ठेवून दुसऱ्यांना ट्रोल करणं, प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये जाऊन एक एक क्लिप चेक करणं, एक एक सेकंदाला काय झालं, मिनिटाला काय झालं, एवढं चेक करून तू सांगते म्हटल्यावरती तुला काही कामधंदा तर काही नसेलच बहुतेक. तर असं आहे बघा. तू तर बोलण्यामध्ये तर फारच एज्युकेटेड वाटते, पण तुझी जी मानसिकता आहे ती बिलकुल खालच्या थराची आहे. कारण की तू एवढं भयानक बोलती का, असे तुझ्यासारखे व्हिडिओ मी नाही बघितले अजूनसुद्धा. आहेत ट्रोल करणारे आहेत भरपूर सारे, पण तुझ्यापेक्षा कमीच आहेत. कारण की तू इतक्या हाय लेवलला ट्रोल करते की माणूस ना एकदम डिप्रेशनमध्ये जाईल. पण तेवढं तरी बरं आहेत की त्या जे आहेत ज्यांना तू ट्रोल करते ते जरा स्ट्रॉंग आहेत थोडेफार. त्यांना माहीत आहे की आपण असल्यानं लोकांच्या नादाला लागून स्वतःचं करिअर स्पॉइल नाही करू शकत, त्यामुळे ते शांत आहेत. पण याचा अर्थ असं नाही होत की ते सगळ्याच जणी शांत राहतील. एक ना एक दिवस तुझ्यावर पण अशी वेळ येणार आहे की तू जे लोकांना ट्रोल करते ना तसं तुला पण ट्रोल करणार आहे. तर हे बंद कर बाई तुझं असं लोकांना ट्रोल करणं, कारण याच्यापासून खूप सगळ्यांना दुःख होते. आणि जे तू ट्रोल करते ना त्याच्या खाली जे कमेंट करतात ना ते पण इतक्या घाण कमेंट असतात की ते वाचायला पण नको. कारण एवढं काय केले ते धनश्रीने तुझं, हाऊस क्वीन धनश्री म्हणजे धनश्रीने तुझं एवढं काय गोळं मारले की तू तिच्या मागं एवढी लागली. तर हे तुझं जे ट्रोलिंग करणं आहे ना याला कुठंतरी थोडासा स्टॉप दे. जरी तुझं काम असेल तरी थोड्या लिमिटमध्ये कर, कारण की त्याच्यामुळे ना कुणाला असा मानसिक त्रास नाही व्हायला पाहिजे. असले भयानक एवढं भयानक नको ट्रोलिंग करू लोकांना, कारण की त्या गोष्टीला पण काहीतरी लिमिट असते. आणि तुला जर वाटत असेल की तुझं कोणी काहीच नाही करू शकत तर हे तुझी चुकीची समज आहे. कारण की एक ना एक दिवस असं होईल आणि तुला पण तुझ्या चुकीची शिक्षा मिळेल, हे तू लक्षात ठेव. कारण की तुझ्या ट्रोलिंगमुळे ना खूप जे आहेत ब्लॉगर ज्यांचे तू ट्रोल करते ना त्यांना खूप त्रास होत असते, पण ते बोलून दाखवत नाहीत. कारण की त्यांचा तो जॉब आहे आणि ते त्यांना करावंच लागणार आहे. जसं तू लोकांना पैशासाठी ट्रोल करते, पण बोललं जातं की सारखं प्रमोशन करते. तर हे बघा ती अशा लेवलला आहे की ती ह्या लेवलला आहे की तिच्याजवळ प्रमोशन येतात. तर तुम्हीच सांगा, जर आपण कुठलंही जॉब करत असेल, कुठलंही काम करत असेल, जर आपल्याला काही काम येत असेल तर ते आपल्याला करणं भाग आहे. आणि हो, जेव्हा ती प्रोडक्टचं जे प्रमोशन करते तर तेव्हा ती अगोदर सांगते की कारण की तिला पण माहीत आहे की प्रत्येक जे प्रोडक्ट असते ते प्रत्येकाला सूट होईल हे नाहीच आहे. त्यामुळे ते आधीच सांगून ठेवते की तुम्ही पॅच टेस्ट करा आणि नंतर प्रोडक्ट यूज करा. आणि काही ती जबरदस्ती करत नाही कुणावरती की तुम्ही घ्याच प्रोडक्ट. आणि ती हे सुद्धा म्हणते की जर तुम्हाला माझं व्हिडिओ बघताना जे प्रमोशनचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघावशी नाही वाटत तर तुम्ही ते स्किप पण करू शकता आणि पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता. तर एवढं जर असल्यावरतीही आपण तिला असं नाही ट्रोल करू शकत. तर हो, ती ज्या स्टेजला आहे तिच्याकडे प्रमोशन येतात तर ती प्रमोशन करते, पण ती जबरदस्ती नाही करत कुणावरती की माझे प्रमोशन केलेले व्हिडिओ जे आहे ते तुम्ही बघाच किंवा ते प्रोडक्ट घ्याच. त्यामुळे प्लीज हे चुकीचंच आहे. कारण की तिचं काम आहे ते आणि तिथे प्रमोशन करणारच. काही प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे किंवा न घ्यायचे हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे हे फार चुकीचं आहे की तिला सारखं प्रमोशन व्हिडिओ दाखवते याच्यावरून पण ट्रोल केलं जातं. आणि हे बघा आणि आजकाल ना ट्रोलिंगचे व्हिडिओ खूपच होत आहेत. कारण जी ते ट्रांजल आहे ते प्रत्येकाला ट्रोल करत असते, असं काही नाही की हाऊस क्वीनला ट्रोल करते. पण मी जे बघितले व्हिडिओ त्याच्यातून मला खूप वाईट वाटलं. आणि ते कमेंट बघून तर फारच डेंजरस आहेत त्या कमेंट. मी एका कमेंटला रिप्लाय पण दिला होता, कारण इतकी घाण कमेंट होती ते की मी सध्या नाही बोलू शकत. आणि त्या कमेंटला मी रिप्लाय पण दिला होता की ताई तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं कसं बोलू शकता. तर ती जी कमेंट आहे ना माझी ती त्यांनी जे ट्रांजल आहे तिनं ती डिलीट केलेली होती.
कारण कसं ट्रोल करून कुणाला पण कुणाचंही भलं होत नसतं. आणि जी हे ट्रांजल आहे ती त्यांचेच फोटो लावून इतके बेकार कोणाचं नाक विचित्र, कोणाचं शिंग तर कोणाचे तोंड, अशी विचित्र थंबनेल लावून त्यांच्याच नावावरती पैसे कमवत आहे आणि त्यांनाच एवढं वाईट फार बोलत आहे. तर ठीक आहे, आज याच बाबत मला बोलायचं होतं तुमच्यासोबत. कारण की हे जे ट्रोलिंग करणं आहे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि नसेल बंद होत तर त्याचं जे प्रमाण आहे ते तरी थोडंफार कमी करा. एवढ्या प्रमाणात जास्त ट्रोलिंग नका करू की आम्हाला म्हणजे व्ह्यूअर जे आहेत त्यांनाच ऐकून किंवा जे कमेंट वाचून वाईट वाटते, तर ज्यांच्याबद्दल तुम्ही ट्रोल करत आहे त्यांना किती वाईट वाटत असेल. जरी ते तुमच्यावर काही आक्षेप घेत नाही आहात किंवा तुम्हाला काही बोलत नाही आहेत, याचा अर्थ असा होत नाही की ते शांत असतील. ते पण त्यांच्या परीनं काही ना काही कारवाई करतच असतील. त्यामुळे प्लीज हे कुठेतरी बंद करा. तर प्लीज पैसे कमवायच्या नादामध्ये एवढं कोणाला ट्रोल करू नका की एक दिवस असा येईल की ते जी ट्रोलिंग आहे ते तुमच्यावर उलटणार आहे. त्यामुळे प्लीज असं बंद करा. ट्रांजल जे ताई आहे, ट्रांजल ताई, तिला मी हात जोडून विनंती करेल की हे असं एवढ्या वरच्या थराला ट्रोलिंग करणं बंद कर बाई. कारण का एक ना एक दिवस तुझ्यावर पण ती वेळ येणार आहे. तर बस एवढंच मला बोलायचं होतं. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.